जय महाराष्ट्रनं तपासला शाई पुसण्याबाबतचा दावा। जय महाराष्ट्रच्या स्टुडिओमध्ये राजकीय दाव्याची तपासणी। निवडणूक आयोगाची शाई पुसली गेली नाही। मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर मतदान, धडाकेबाज निकालाची अपेक्षा। दुपारी 3:30 पर्यंत मुंबईत 42% मतदान। राज्यभरातून मतदान यंत्र बिघडण्याच्या तक्रारी, मतदान प्रक्रिया खोळंबली, मतदार तात्कळले। मतदानाच्या दिवशी सुद्धा पैसे वाटप, अनेक ठिकाणी पैसे वाटप करणाऱ्यांना दिला चोप। ठाकरेंच्या बोटाची शाई पुसली गेली का? शेलारांचा ठाकरेंना थेट सवाल। शाई पुसणाऱ्या राजकीय कार्यकर्त्यांचा हेतू गुन्हेगारीचा, आशिष शेलार यांचं वक्तव्य। सॅनिटायझरनं पुसलं तरी मार्करची शाई जातीये, ठाकरेंचा आयोगावर हल्लाबोल। अहो ठाकरे किती रडाल? शेलारांचा ठाकरेंना सवाल। बोटावरची शाई पुसण्याचे दावे आयोगानं फेटाळले। शाई नवी नाही, नेहमीची शाई वापरतोय, राज्य निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण। निवडणूक जिंकण्यासाठी भाजपचा आटापिटा सुरू आहे। उद्धव ठाकरेंचे भाजपवर गंभीर आरोप। निवडणूक आयोगानं ऑइल पेंट वापरावा, विरोधकांच्या शाई पुसण्याच्या दाव्यावर फडणवीसांचा टोला। मुंबईमधली मतमोजणी सकाळी 10 वाजल्यापासून, पालिका आयुक्तांची माहिती, निकाल यायला उशीर होणार। राजकीय मंडळींनी बजावला मतदानाचा हक्क, फडणवीस, ठाकरे, शिंदे उभे राहिले मतदानाच्या रांगेत। राज्यभरात मतदानाच्या दिवशी राडेच राडे, ठिकठिकाणी राजकीय कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये वादावादी। नाशिकमध्ये ठाकरे गटानं मालेगावमधून मतदार मागवले, भाजप आमदार देवयानी फरांदेंचा गंभीर आरोप। सकाळपासूनच सेलिब्रिटींचंही मतदान, सचिन तेंडुलकर, नाना पाटेकरांसह अनेक सेलिब्रिटी मतदानासाठी मतदान केंद्रांवर। मतदानासोबतच मतदार जागृती, मराठी अभिनेता शशांक केतकरनं मतदानानंतर दाखवली दुरवस्था। मुंबईत 227 जागांसाठी आज मतदान, ठाकरे बंधूंविरुद्ध युतीची थेट लढाई। मुंबईत भगवा गार्डला पोलिसांनी घेतलं ताब्यात, बोरिवलीतील आयसी कॉलनीमधली घटना। ठाकरे गट आणि मनसेने नेमले होते भगवा गार्ड। मतदार यादीच्या शुद्धीकरणाची नितांत गरज, अनेक मयत मतदारांची नावं अद्यापही यादीत। रात्रभरात संभाजीनगरमध्ये भाजपकडून पैशांचा पाऊस, जनता भाजपला त्यांची जागा दाखवेल, अंबादास दानवेंनी व्यक्त केला संताप।